शिरूर विधानसभा मतदारसंघ याच मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण घेतोय। 1951 ते 2024 या कालावधीमध्ये या मतदारसंघामध्ये विधानसभेची उमेदवारी कोणी कोणी कशी घेतली हे आपण पाहतोय। 1951 साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विठ्ठल दत्तात्रय घाटे यांना 7,853 इतकी मते मिळाली, ते आमदार झाले। 1957 साली प्रजा समाजवादी पार्टीच्या माध्यमातून शमाकांत दामोदर मोरे यांना 16,135 इतकी मते मिळाली आणि ते विधानसभेत पोहोचले। खऱ्या अर्थानं 1957 ला प्रजा समाजवादी पार्टीचा महाराष्ट्रात मोठा दबदबा होता। 1962 साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रावसाहेब बाबूराव पवार यांना 12,395 इतकी मते मिळाली आणि ते विधानसभेत। 1967 साली प्रजा समाजवादी पक्षाचे SD मोरे यांना 16,814 इतकी मते मिळाली आणि ते विधानसभेत गेले। 1972 साली काँग्रेस पक्षाचे पोपटराव हरिभाऊ कोकरे यांना 21,924 इतकी मते मिळाली आणि ते विधानसभेत गेले। 1978 साली जनता दलाचे बाबूराव भाऊसाहेब दौंडकर यांना 32,727 इतकी मते मिळाली, ते विधानसभेत गेले। 1980 साली काँग्रेस EU मधून सूर्यकांत गुलाबराव पाळंदे यांना 38,648 इतकी मते मिळाली आणि ते विधानसभेत पोहोचले। 1985 साली भारतीय काँग्रेस समाजवादी शरद पवार गटाकडून यांना बापूसाहेब ठिटे उमेदवार होते, इथं 36,994 इतकी मते मिळाली, ते आमदार झाले। 1990 साली काँग्रेस पक्षामधून बापूसाहेब ठिटे यांना 36,499 इतकी मते मिळाली आणि 1995 साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पोपटराव हरिबा गावडे 36,897 इतकी मते मिळाली, आमदार झाले। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पोपटराव हरिबा गावडे यांना 41,957 इतकी मतं मिळून ते आमदार झाले। 2004 साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बाबूराव काशीनाथ पाचारणे यांना 70,419 इतकी मतं घेऊन ते आमदार झाले। 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशोक रावसाहेब पवार यांना 53,936 इतकी मते मिळाली, ते आमदार झाले। 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बाबूराव काशीनाथ पाचारणे यांना 92,579 इतकी मते मिळाली, आमदार झाले। 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशोक रावसाहेब पवार यांना 1,44,738 इतकी मते मिळाली, ते आमदार झाले। 2024 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून म्हणजेच अजित पवार गट यांना इथं ज्ञानेश्वर माऊली आबा खडके यांना 1,91,642 इतकी मते मिळाली आणि ते शिरूर मधून आमदार झाले। हा होता शिरूर मतदारसंघाचा राजकीय आढावा।